कृपावंत किती दीन बहु आवडते, हा स्वभाव आहे मायबाप. ज्याचा आणि स्वभावात बदल होत नाही मायबाप. काय कायांचा स्वभावच असतो गपकून बोलणे, कुठं बोलायचं काय बोलायचं काय काय म्हणजे स्वभाव असतो. त्यांचा दोष नाही, ते दोष कशाचा आहे? स्वभावाचा. एक जणाला मोटर जळाले, पैशाची गरज, गावात पाटील होता, गडगंज श्रीमंत, भव्य दिव्य बंगला, आणि हे गेलं पैसे त्याच्याकडून नाही. त्या सावकाराकडून 10,000 रुपये घेतलं, गप घर गाठाव का नाही. ते सावकार दिसायला तब्येतीत वजनदार होता. हे म्हणलं होय मालक, बंगला इतका मोठा, तब्येत इतकी मोठी, दरवाजा तर बंगल्यात इतका बारका, तुम्ही जर बंगल्यात मिळाला तुम्हाला बाहेर कसं कळायला, काय गरज आहे का? पैसे घेतले का? मग स्वभाव बोलणे. मालक मला पैसे घेतले वरून माझ्या मरणाची वाट कोंडून टाका, त्याला कोणला तेव काय ना म्हणून त्याचा भाऊ दुसरा आला, तोंडात मावा फिवा वाचाक वाचाक हेप्पी फिप्पी, माझा भाऊ आला नाही कोणला, अक्कल आहे का बोलायची? बंगल्यात मेल्यावर बाहेर कसं काढायचं? त्याचं काय मूर्ख आहे ती, त्याचं काय म्हणावं घेता? तुमचं तुकडं करू पण तुम्हाला बाहेरच काढू. रामकृष्ण रामकृष्ण. हे त्याच्या पुढचं निघाला. 2 पोरं काय ना म्हणून बाप आला, म्हणले माझी पोरं कोंडून टाक, अक्कल आहे का? म्हणले का? पहिला म्हणतो मेल्यावर, दुसरा म्हणतो तुकड. काय त्या दोघांना कळतंय शेठ? काय त्यांचं म्हण, काय तुकडं करायची गरज आहे? बंगल्या सकट हितच पिटवून देऊ. ह्याला म्हणायचं वाणी, स्वभाव, गप कोण बोलणे. त्याच्यामुळे मोठ्या माणसात एक तर बोलायचं नाही, गप बसायचं. ज्ञान देवा मौन जपमाळ, मौन धरायचं, येड्यावानी करायचं नाही. आणि जरा बोलायचं असल, मुकी अमृताची वाणी, मुकी अमृताची वाणी, इको द्या. मुकी अमृताची वाणी, मुकी अमृताची वाणी, मुकी अमृताची वाणी, मुकी अमृताची वाणी. एक तर बोलायचंच नाही, बोलायचं असल बोलू ऐसे असं बोला. देव सुद्धा डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोले, सुंदर प्रमाण. कसं बोला, साचा आणि मावाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणले मोजको बोला, मितल्या बोली बोली जे, मितल्या पावले चालू जे, निद्रे ते मानू त्याचे कौन एक वेळ मोजकं बोलायचं. तर काहींचा स्वभावच असतो, स्वभाव हा विषय चाललाय. जीभ ताब्यात ठेवला, ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं. एवढीच जीभ आहे, सगळ्यात टोकदार. एकटीच जीव आहे, दात 32 आहे.
32 दाताने जिबीला दम टाकला. हम 32 तुम्हा केली मय. नीट राहा म्हणले आम्ही 32 आहे, तू एकटी नाटकं करायची नाहीत. जीभ म्हणले दाता हो गपरा, शायनिंग हानता काय, तुम 32 हमा केली माय, लेकिन एक बार तेडी चलो तो 32 भी गिर जाय. एकटी तुम्ही 32 आहे, पण एखाद्याला जर वाकडं बोलले तर लोक काय म्हणतात, तुझा दातच पाडीन. माझी बोलती जीवन पडत्यात काय. दात म्हणले नको रे हिच्या नादी लागायला. आणि जीभ म्हणली काय माझ्या शायनिंग हानता, माझ्या मागून आलायत. जलमले आपल्याला दात आहेत का. जीभ जन्मा बरोबर माझ्या मागून आला, माझ्या आधी जात आहे. म्हातारपणात आहेत का दात, मागून येता आधी जात शायनिंग हात. नाटकं करायचे नाहीत. तेव्हापासून दात म्हणले गप्प बसा, जीभ वाणी ताब्यात ठेवा. तुगा म्हणी वाणी शुद्ध जनी जनार्दनी वदे वाघ देवी, तुगा विठ्ठली गौरवी. असं गोड बोलावं माणसाने, पण स्वभाव असतो काय कायचा बोलण्याचा, आणि स्वभावात बदल होत नाही. गाढवाला किती नटिवल्या गोड होईन. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्यानं हो गोडे, काही केल्यानं हो गोडे. गाढवानं काय केलं हो गोडे. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्यानं हो घोडे, काही केल्यानं हो घोडे, काही केल्यानं हो घोडे. काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे घोडे, काही केल्या नव्हे. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्यानं हो गोडे. त्याचं गोड होऊ शकत नाही. आपले सोप्या भाषेत आपण म्हण, कुत्र्याचं शेपूट नळीत किती दिवस ठेवलं तरी वाकडं ती का. स्वभाव आहे त्याचा, स्वभावात बदल होत नाही. मंडपाच्या बाहेर आहे का आत आहे, बाहेर का. विनंती बाहेरच्यांना थोडी शांतता राखा जरा. स्वभावात बदल होत नाही. ग्रामजोशी होता वारंगी महाराज, भविष्य बघणार असा, आणि त्याला राज्य बशिवलं. मग तिथं गेल्या तरी गप राहा का नाही. राजा झालाय तू, तिथं गेला येईन त्याला म्हणायचा दाखव हात. उर काय रे तू. आधी होता ग्राम जोशी, राज्यपद दिले त्याशी. ग्राम जोशी होता राज्यपद दिलं. याचा येळकोट राहीना मुळे स्वभाव जाईना. या असं बदल होत नाही. स्वभाव ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे. मिठाचा स्वभाव खारट आहे, साखरेचा स्वभाव गोड आहे, मिरटीचा स्वभाव तिखट आहे. तसं तो कोबर आहे. आम्ही भगवंताची सेवा करायला तयार आहे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप आमच्यावर पडली पाहिजे. देवाचा नेमका स्वभाव काय, अभंगाच्या पहिल्या चरणात.
कृपावंत किती दीन बहु आवडते. कृपावंत हा देवाचा स्वभाव आहे. किती प्रश्नार्थक आहे. किती शब्दात सांगता येत. कृपावंत किती काय सांगाव शब्दात सांगता येत नाही. किती कृपावंत. दीन बहु आवड. दीन म्हणजे कोण? गरीब पैशाने दुबळा नो. दीन कोण? ज्याने विकार जिंकले अहंकार जिंकला तो खरा दीन. आणि सोपी व्याख्या सांगतो, भगवंताच्या चरणात जो आहे लीन त्याला म्हणायचं दीन. विठ्ठल दीन बहु आवडते. बहु बहु म्हणजे जास्त. आणि देवाला सगळ्यात जास्त फक्त भक्तच आवडतात मायबाप. आपली धर्मपत्नी आहे लक्ष्मी, तिला सुद्धा पायाजवळ ठेवलं. पाय लक्ष्मीचे हात. आणि कीर्तनाला सर्व माता मावल्या तुम्ही साक्षात लक्ष्मी आहेत आणि आहेतच. फक्त मालकाला देव माना. 4 वाक्य सांगतो महिला मंडळ तुमचा परमार्थच ओके. संसारात हसा परमार्थात राडा. अंगणात टाका शेणाचा साडा. त्याच्या सुंदर रांगोळी काढा. दररोज मालकाच्या पाया पडा म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. आणि करत राडा तर मालकाच्या पाया पडा. काय काय म्हणते महाराज 3-3 टाइम त्याच्या पाया पडू पण त्याच्या पाय सापडत नसतील तर 24 तास जर हे पिऊनच असेल तर कावा पाय गावायचा. असू द्या त्याच्या पिण्याचं बाप त्याला तुमच्या दर्शनाचं पुण्य. तुम्हाला मालकाला देव माना. आणि एवढा भव्य दिव्य धर्ममंडप विचार उच्च ठेवा. जरा व्यसनापासून दूर राहा. मालकाला देव म्हणा. मानते देव पण नवीन नवीन नवरे बघा ना किती शुद्ध बोलते. एव्हा तेव्हा मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे अरे अनुस्वार काला मारायला देते बा. सरळ बोल ना तू. म्हणजे हिचं व्याकरण कोणच्या कंपनीत हो ऐकलं का रे का काय ती. सरळ बोल. पण नवीन नवरीचा अनुस्वारच असतो शुद्ध भाषा. पण अनुस्वार किती दिवस माहिती का? वर्षांमध्ये गिळायचंय का नाही. 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला. 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कवा निघायची र. वरण भात हाणतो दिंडीतलं घरातलं गुलाबजाम. सुखाने नसल्या काय उपयोग आहे. त्याच्यामुळे पती पत्नी एक विचार ठेवा. मी सांगत नाही माऊली सांग. न मोडता दोन्ही आकार घडिले एकचे शरीर. हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे. किंवा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथ अंबिका. हे जसं एक विचार आहे ना तसा आपल्या पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे मायबाप. आणि पुरुष बांधवांना सुद्धा सांगणे तुमचा सगळा संसार महिलांच्या जेव टिकून आहे. शेतकऱ्याचा तर 80% प्रपंच महिलाच हँडल करते. बिचाराला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते. रोचून जाते. दारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणले महिनाभर येणार नव्हते 1.5 तासात कस काय. म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का मग मर. इतके संसाराविषयी आतुरता महिला मंडळ असते. आतापर्यंतचा धर्म फक्त महिला मंडळानेच टिकवलाय. मी सौभाग्यवती आहे मला पती आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत. गळ्यात मंगळसूत्रे हातात बांगड्या कंपळाला कुंकू डोक्यानं पदर. ही सौभाग्याचं लेणं कशासाठी? मला पती आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत. पण मला बायको आहे हे सांगण्यासाठी ह्यांच्याकडे काय चिन्ह नाही वो. अजिबात नाही. धर्म संस्कृती सगळ्या सणांचं महत्व आमच्या महिला मंडळ जपला. आणि म्हणून तुम्ही साक्षात लक्ष्मी आहेत. फक्त मालकाला देव माना. पती पत्नीमध्ये एक विचार फार महत्वाचा आहे मायबाप. एवढी धर्मपत्नी पण पायाजवळ ठेवल्या. पाय लक्ष्मीचे हाती. भक्त किती आवडतात ह्याच्यावर सांगतो बरं का. लक्ष्मी पायाजवळ. स्वतःचा मुलगा ब्रह्मदेव नाभीजवळ. ते बी लांबच ठेवला. ऋषी मुनी भृगु ऋषीने मारलेले लात छातीजवळ मग ती बी लांबच ठेवला. पण भक्ताच्या पादुका डोक्यावर घेऊन नाचतो. काय प्रेम आहे भक्तावर. सत्यभामा दान करे
खासदार साहेब असतील, जवळपास अनेक वर्ष ते नेतृत्व करतात ना, बरेच दिवस. आणि समाजमान्य लोकमान्य असणारे व्यक्तिमत्व आहे. का समाज? सगळ्यांवर समान प्रेम. हे खरे समाजसेवक असतात मायबाप. ते जातीपातीचा कधी विचार करत नसतात. छत्रपतीने कधीच जातीपातीचा विचार केला. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच लतावता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार. माईक बदलता का हो? हिरवा वायर आहे ना, ही माईक चालू केला की शिट्टी मारते. दुसरा एखादा माईक असेल तर ते बघा बरं. लव काही बिघडन सगळंच बिघडन. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्यांनी कधी विचार केला दिवस आणि रातीचा. का अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. स्वराज्य हे मावळ्यांच्या जीवा घडलंय. कसे होते मावळे? बाजी प्रभूने माबाप घोडखिंडीमध्ये छत्रपतींना सवासला, राजे या महाराष्ट्राच्या मातीला बाजीची गरज नाही तर शिवाजीची गरज आहे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि कसं घडलंय स्वराज्य? चालू करा नाही. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. इको पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेवोनी ढाल आणि तलवार. 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 शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. हा? टाळी 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 टाळ. स्वराज्यासाठी प्राणार्पण करू तुम्ही जावे हो विशाळ गडाला. तुम्ही जावे हो विशाळ गडाला. मातीसाठी प्राण वेचले, मातीसाठी प्राण वेचले, मानली नाही कधी हार. हातामध्ये घे तलवार. चलो हातामध्ये घेवोनी ढाल आणि तलवार. हातामध्ये घेवोनी ढाल आणि तलवार. हातामध्ये घेवोनी ढाल आणि तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसे हे काय 500 घेऊन मतदान करणार आहेत का? तुमच्याकडे होत्या का ग्रामपंचायतीमध्ये त्या? वाटोळच झाले. तुला 500ची पाहिजे, तू मलाच मतदान कर. हा 500? अरे कोंबडी 700ला आहे, बकरी 10,000ला, बैल 1,00,000, घोडा 3,00,000, माणूस 500ला मिळतो. म्हणजे ह्यांच्यापेक्षा आपली क्वालिटी कमी आहे का?
अरे विचार सोडल्या माणूस पशुपेक्षा खालच्या पात्र, विचार संपन्न जीवन झाला. काय गरज होती छत्रपतींना? 40 गावची जागीरदारी होती, 8 पिढ्यापासून खाल्लं असतं. पण बापाची इष्टजीव जर छत्रपतींनी मजा केली असती तर आज पठ्ठ्याचं चौकात पुतळं लागलं नसतं. रिस्क घेतल्याशिवाय माणूस फिक्स होत नाही. बसले असते निवांत, नाही माझ्या रयतेचं राज्य. शून्यातून स्वराज्य निर्माण केलं का? वीररस आणि आपल्या माणसांविषयी कळवळा हा त्यांचा सुद्धा स्वभाव आहे. विडाला असा महाराष्ट्राचा जाणता राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला येत होता. लोहगावला तुकोबाऱ्यांचं कीर्तन, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले. आणि कीर्तनामध्ये छत्रपतीनं लोकांनी चांदीचं नाही सोन्याचं सिंहासन बनवलं असतं, पण छत्रपती म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला मी तुकोबाऱ्यांचा सेवक, संप्रदायाचा पाईक आणि रयतेचा दास. माझा मोठेपणा मंडपाच्या बाहेर हित नाही. महाराष्ट्राचा राजा कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ही आताच्या बी छत्रपतीने ध्यानात ठेवा. एखाद्याचं संयोजकाने नाव नाही घेतलं की ती दुसऱ्या दिवशी धावतोय, मी मंडपात आलो माझं नाव कसं तुझ्या नावाचं काय घेऊन बसले ते छत्रपती काय म्हणा, तुझी अगरबत्ती कुठं लावतो रे? नुसतं म्हणायचं आम्ही मावळे. मग त्यांच्या विचाराचा पात्र त्यांना खरा आनंद आहे. कीर्तनामध्ये बसले आणि जवळच्याच एक जणांनी मायबाप बातमी ती पसरवली. दुश्मनाला म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला पकडा. हे काड्या करणारी जवळचीच असतात, जवळची नीट सांभाळायची. राजांना पकडायला हजारो सैनिकांनी मंडपाला येडा दिलेला आहे. मावळ्याने बघितलं, पाणी झालं. मावळे सुद्धा वजनदार होते पण घाबरले. हजारो सैनिकांनी, आपण तर तिघच होते, 2 मावळे आणि 1 छत्रपती शिवाजी. मावळे छत्रपतीला म्हणतात राजे बाजूला नजर टाकली का? म्हणले तुझ्या आधीच. आणि तरी घाबरले नाहीत. म्हणले उठून जायचा प्रयत्न, निवांत बसते. म्हणले काळजी करायचं नाही, कीर्तन कोणाचं आहे? तुकोबाऱ्यांचं. आता ही जबाबदारी त्यांची. छत्रपतीच्या नजरेतला भाव माझ्या जगद्गुरु तुकोबाने जाणला. भगवंताला भगवंता, अरे खऱ्या माणसावर असे संकट. जो राजा आपल्या रयतेवर इतका प्रेम करतो, आई जशी मुलं प्रेम करते असा हा राजा आहे. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा म्हणजे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डोळ्याला दिसणारा प्रत्येक स्त्रीला आई मानतो असा राजा म्हणजे शिवाजी राजा. अशा खऱ्या माणसं हे विघ्न अशक्य ते तुम्हाला नाही नारायण. तुला काय अशक्य, तू काही करू शकतो. आज जर छत्रपतींना तुझ्या कीर्तनामध्ये पकडण्यात आलं आणि उद्या जर बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळाली, नाव माझं जाणार नाही, तुझं जाणार आहे. काळीमा बट्टा तुला लागणार आहे. काय करायचे ते मी सांगत नाही, पण कसं वाचवायचे तुझ्या हातात आहे. तुकोबाने शब्द टाकावा, जगाच्या बापाने असा पदरा झेलावा. आणि काय चमत्कार, जेवढी माणसं कीर्तनाला आली होती तेवढे सगळे छत्रपती शिवाजी महाराजच झाले. सगळे छत्रपतींसारखे दिसायला लागले. मग जे पकडायला ते म्हणजे ओरिजिनल राजे कोणते, कन्फ्यूज. कीर्तन संपलं, लोक घरी जायला निघाली. जोपर्यंत घराच्या जवळ जात नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. घरात एंट्री केली, ओरिजिनल रूप, रॉंग नंबर. परत मंडपात फक्त तुकोबारे. ओरिजिनल छत्रपतींच्या मागे एक गेला होता, एक टिकन का ह्यांच्या पुढे. जाग्यावर खटका. शिवाजीराजे गडावर पोचले. सिद्धांत समला उत्तर का. तुकोबाऱ्यांचं कीर्तन चालू आहे आणि तुकोबाऱ्यांवर संकट आहे, विघ्न आहे. पण ऐका, आपल्या भक्ताची चिंता ही देवाला असते मायबाप. आणि भक्ताचं सगळं ओझ भगवंत सहन करतो म्हणून तुकोबाण्यावर जो छत्रपतीने भार घातला होता तो देवानी भार स्वतःच्या माथ्यावर घेतला. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये भार बाहे माथा, त्यांचा 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 भार बाहे माथा,
योग क्षम चिंता, हरि योग क्षम चिंता.